त्याचबरोबर किरणजी डंबारके साहेब यांचंही ते शुभ सन्मान मात्र घेतलं जाईल। मी आदरणीय किरणजी डंबारके साहेबांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे, आपलंही शुभ सन्मान इथे मात्र साकारला जाईल। मारुती चोरगे सर प्लीज जर आपण यायचं आहे व्यासपीठावरती। मारुतीजी चोरगे उत्तम समालोचक आणि उत्तम क्रिकेटर, त्याचबरोबर किरणजी डंबारके साहेबांचा इथे शुभ सन्मान साकारला जातोय, त्यांचंही आम्ही मनापासून इथे आभार व्यक्त करू। आपण सकाळच्या सत्रामध्ये ते उपस्थित झालात त्याबद्दल आपलं मनापासून सहर्ष स्वागत। त्याचबरोबर मारुती शेळके साहेब यांचंही ते शुभ सन्मान घेतलं जाईल। आदरणीय मारुती शेळके साहेब आमचे हे सगळे ग्रामस्थ आवर्जून या लेखसाठी इथे मात्र उपस्थित आहेत, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत। आदरणीय मारुती शेळके साहेबांचा इथे शुभ सन्मान साकारला जातोय। त्याचबरोबर संतोषजी काटकर साहेब यांचं इथे शुभ सन्मान घेतला जाईल। आदरणीय संतोषजी काटकर साहेब इथे उपस्थित आहेत, आपलंही इथे मात्र शुभ सन्मान घेतला जातोय। आदर सत्कार सन्मान इथे मात्र प्रत्येक आलेल्या मान्यवरांचं घेतलं जातोय। ही सर उलक आहे, इथे काय घडलं, जोरदार अपील तर जरूर केले। नॉटआउटचा इशारा पंचांकडून आलेला आहे, जीवदान मिळाले, थोडेसे संकटामध्ये त्याच्यानंतर मात्र तिथून जीवदान मिळालं, श्वास सोडला असेल, एक महत्त्वपूर्ण विकेट आहे। या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू। संतोषजी शेळके सरांचा इथे शुभ सन्मान मात्र घेतला असेल। मी विनंती करेन संतोषजी शेळके साहेबांना की आपण इथे यायचं आहे, आपलंही शुभ सन्मान इथे मात्र केलं जाईल। धन्यवाद। जाऊया मॅचकडे। मॅच तेवढीच इम्पॉर्टंट आहे। आलेल्या परत एकदा तमाम सगळ्या व्यासपीठावरती बसलेले सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू आणि आपलंही मनापासून आम्ही ते सहर्ष स्वागत करू। O2 आशिषजी चोरगे सर, थँक्यू। आणि हा षटकार, अप्रतिम षटकार मात्र पाहायला मिळाला, काय फटका होता अमोल जाधवच्या बॅट। बाबासो पाटील साहेबांना मामांना विनंती करेन मी आपल्या शुभ हस्ते मात्र हा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र द्यायचा आहे। त्याचबरोबर अभि पाटील कोळे यांचंही ते शुभ सन्मान मात्र घेतलं जाईल। आदरणीय अभिजी पाटील कोळे यांचंही इथे शुभ सन्मान घेतला जाईल। कोळेगावचे आदरणीय अभि पाटील सर यांचंही ते शुभ सन्मान साकारला जातोय। मी विनंती करेन श्रेष नायकवडी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते अभि पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान साकारायचा आहे। थँक्यू। तर जाऊया परत एकदा मॅचकडे। धन्यवाद। आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आणि कोळेगावचे सुपुत्र अभि पाटील
आज या ठिकाणी या स्पर्धेसाठी खास भेट देण्यासाठी उपस्थित झालेत. त्यांचा यशोचित सन्मान श्रेयस नायकवाड यांच्या शुभ हस्ते माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यशोचित सन्मान. सगळ्या मैदानाच्या आतमध्ये संदीप साळके अमोलसाठी पहिलाच बॉल. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अमोल गेलाय बॉल पर्यंत. ओहो डाय जरूर मारले. अगदी सूर मारलाय. पहा खेळत असताना सातत्याने मी सांगतो की खेळ हे होत राहतात परंतु आपल्या शरीराची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. अनेक अपघात कित्येक वेळा क्रिकेटमध्ये खेळले गेलेत परंतु ही क्लिप अमोलची नक्कीच व्हायरल होईल. अगदी या विहिरीमध्ये सूर मारतो धरणामध्ये सूर मारतो तसा सूर त्याने मारला. ओहो यावेळेस खोलात टाकलेला बॉल थोडासा पुढे ठेवला होता परंतु एक धाव कंप्लीट करण्यात नक्कीच यश आलंय. लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव फलकावरती जरूर ऍड केली जाते. टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. 19 ऑन स्कोर कार्ड. संदीपचा पुढचा बॉल. अमोल जाधव. ओहो इनसाइड आउट. पुस्तकी फटका. कॉपी बुक स्ट्रोक. अप्रतिम अमोल जाधवच्या बॅट मधून षटकार. मास्टर आणि दिलीप जाधव गोटेवाडी एक्सप्रेस डीजे आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देखील यायचं आहे. आपल्याला विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. षटकार आलाय. षटकारच्या मध्ये टीमची धाव संख्या 25 25. लोअर फुल टॉस आणि फुल टोल वसूल होईल का? हो झालाय. 6 धावांचा टोल वसूल करतोय. आणखीन एक मोठा ब्लास्ट अमोल जाधवच्या बॅट मधून. अप्रतिम. बॅट मधून अप्रतिम. तिन्ही बॉल त्याने फेस केलेत आणि तिन्ही बॉल वरती षटकारची मोहर लगावली आहे. अप्रतिम कमबॅक. ओहो यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. स्वतः संदीप जातोय बॉल पर्यंत. तोपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेसाठी अमोल जागा सोडतोय परंतु थांबवलाय. दोन्ही अमोल मात्र मैदानाच्या आतमध्ये अमोल कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पाहूया या पुढे कशा पद्धतीने मात्र खेळी राहील कारण पहिलीच इनिंग आहे. रेवन 11 विरुद्ध SGM कोळे या दोन संघांमधली लढत आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये संदीप वर चाळकेवरती केलेलं आक्रमण पाहायला मिळतंय. बॅटची काढा लागून चेंडू चाललाय अगदी थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. फेकी केली गेली आहे. एकाच धावेवरती समाधान. स्ट्राइक रोटेट झाली 1 धावेने आणि एका धावेने मात्र इथे मात्र पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या 2 षटक इथे समाप्त झाल्यानंतर जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवरती. 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 या धावसंख्येवरती. तर जाऊया आपण अतिथी कक्षामध्ये आणि आलेल्या सर्व मान्यवरांचा यशोचित सन्मान आपण करूया. शुभम शिंगन यांचा यशोचित सन्मान मात्र मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन विजय टेळे साहेब आपल्याला विनंती असेल. विजयजी टेळे साहेब आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. 2 षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या 34. शुभम शिंगन यांचा यशोचित सन्मान माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोचित सन्मान केला जाईल. त्याचबरोबर दिलीप जाधव डीजे
क्वालिटी, मॅच ऑफ द क्वालिटी. अप्रतिम झेल, अगदी वेगाने धावत गेले, तोल सांभाळला आणि इथे हाताचा पिसारा केला आणि त्याच्यामध्ये कॅच कॅप्चर केले. महत्वाची विकेट, महत्वाचा मासा गळाला लागतोय. अप्रतिम झेल मात्र पाहायला मिळाला आजच्या दिवसातला. सुरेश माटेकर मॅन फ्रॉम सवादे, मोठा झटका लागतोय टीम रेवन 11 संघाला. अमोल जाधव बॅक टू द डगआउट. यस डीजे या. राकेश बावके भव्य स्वागत केले. सतीश शिंगणचं आल्या आल्या षटकार ठोकलाय. ही खासियत आहे या बॅट्समनची, या फलंदाजाची. जिथे मात्र एक विकेट गेली त्यानंतर मात्र कुठलाही फलंदाज हो यावेळेस उंची जास्त, लांबी कमी मिळाली. अगदी निर्जन स्थळी बॉल ट्रॅव्हल होतोय. विक्रम आहे त्या ठिकाणी, फेकी केली गेली विक्रमच्या माध्यमातून आणि 2 धावा या बॉलवरती कंप्लीट होत आहेत आणि ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक समाप्त झालेत. 3 षटकानंतर टीमची धाव संख्या 54, 54, लॉस ऑफ दी 1 विकेट. जाऊया आपण अतिथी कक्षामध्ये. गोटेवाडी एक्सप्रेस दिलीप जाधव डीजे यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन रुपेश भावके यांना की आपल्या शुभ हस्ते गोटेवाडी एक्सप्रेस, बजरंगबली स्पोर्ट्स गोटेवाडी, एक तेज तरार गोलंदाज दिलीपजी जाधव अर्थातच डीजे यांचा यशोचित सन्मान. मायची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक. मायची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेतला जातोय. धन्यवाद. आणि सातत्याने क्रिकेट खेळत असताना मात्र पाहायला मिळालंय गोटेवाडी संघाकडनं. गोटेवाडी एक्सप्रेस डीजे यांचा यशोचित सन्मान इथे झालाय. त्यानंतर विजय टेळे साहेब, सन्मान्य आदरणीय विजयजी टेळे साहेब यांचा यशोचित सन्मान. मी पुन्हा एकदा रुपेश भावके यांना विनंती करेन विजयजी टेळे साहेबांचा यशोचित सन्मान मात्र या मुख्य व्यासपीठावरती. जाऊया मॅचच्या दिशेने. अगदी अगू डब्याचा बॉल होता, यष्टांच्या वरतून जाणारा हा बॉल तिथे पाहायला मिळाला. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. सचिन लटके स्वतः संघ मालक आहेत, गुलंजी ट्रॅक वरती मात्र पाहायला मिळत आहेत. ओहो, इथे मात्र बॅटची वरची काढा लागली आहे. यष्टीरक्षक कुठलीही चुकी करत नाहीये, अजिंक्य होता त्या ठिकाणी आणि आणखीन एक मोठी विकेट गॉन होते. अमोल वीर बॅक टू दी डगआउट जात असताना यानंतर मंगेशजी देसाई आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर चहा आलेला आहे. ज्यांना चहाची तलप असेल त्यांनी चहाचा आस्वाद घ्यायचा आहे. व्यासपीठाच्या डाव्या साईडला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंकुश चोरमारवाडी गावचे सुपुत्र, बजरंगबली स्पोर्ट्स चोरमारवाडी या संघाकडनं सातत्याने खेळ पाहिलाय. परंतु आज रेवन 11 कडनं बॅटिंग करत असताना मात्र हाफ ट्रॅकर बॉल, अगदी बाउन्सरचा प्रयत्न मात्र थोडासा पाहायला मिळाला. शरीरापासून दूर ठेवला होता
पहिला बॉल अंकुशने फेस केला, पहिला बॉल डॉट बॉल आलाय. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला, अजूनही 3 बॉल शिल्लक. ओहो, यावेळेस काय भन्नाट वेग, अप्रतिम चेंडू मात्र हाताळलाय. अंकुशला काही समजलेलं नाहीये, त्याच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशनच सर्व काही सांगून जात आहे. हा बॉल कशा पद्धतीचा होता, अप्रतिम. ओहो, यावेळेस पायात टाकलेला बॉल, पायात टाकलेला हा बॉल, आणि इथे थोडासा नाराज असेल राकेश भावके. बॅट मात्र त्याने फेकून दिले, थोडासा नाराज आहे चेहऱ्यावरती. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अप्रतिम फटका, बॅडमिंटन स्ट्रोक. अंकुशच्या बॅट मधून षटकार आलाय. 2 बॉल शांत राहिला, तिसऱ्या चेंडूवरती षटकाराची मोहर. राकेशच्या चेहऱ्यावरती आता कुठेतरी स्मित हास्य पाहायला मिळालं, कारण 2 बॉल डॉट बॉल घेतल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती शेवटी षटकार लगावला, आणि त्यानंतर मात्र हे स्मित हास्य. हो, यावेळेस मात्र पहा, शॉर्ट बॉल पूल केलाय, पूल होतोय सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल. आणि आता पहा, टाळी दिले की हो भाई, तूने काम कर दिया. 2 बॉल डॉट घेतले, परंतु 2 बॉल वरती 2 षटकार त्याने लगावले, आणि तेच पाहिजे होतं टीमला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 67 या धावसंख्येवरती. 67 लक्ष आहे, 68 धावांचं, 68 धावांचं. 24 बॉल 68 धावांची गरज. 68 लिहायचं, 67 नाही, 68 लिहायचं डायरेक्ट. ओके ओके. चला पटकन फिल्डिंग लावून घ्यायचे. रेवन 11 विरुद्ध एसजीएम कोळे. संत गाडगेनाथ महाराज कोळे हा संघ आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला एसजीएम कोळे. जर पाहायला गेलं तर रेवन 11 संघाचे संघ मालक आहे सूरज हिनुगले, रेवन काटकर, आणि त्याचबरोबर एसजीएम कोळे, संत गाडगेनाथ महाराज कोळे या संघाचे संघ मालक सचिन लटके, ज्यांना मात्र आपण आत्ताच थँक्यू बाबू, थँक्यू सो मच, मनापासून धन्यवाद. अरे त्याचा पंप आहे ना, खाली पडले आई पंपला नेटलेला मी करला का पंप छान, आता तवरे छान आवरे छान हातून घाली घरात कमी असते. चेक चेक चेक. चला टॉस घेऊया, आपण टॉस घेऊया. नेक्स्ट मॅचचा टॉस श्रेयस 11 SD ब्रिगेड, श्रेयस 11 SD ब्रिगेड या 2 संघांमधला हा टॉस असेल. तो विनंती करेन कॅप्टन, आपण टॉस साठी यायचं आहे.
चला हेमंत माने रुपेश दादा टॉस साठी त्यांना कोणाला तरी पाठवा. श्रेयस 11 विरुद्ध SD ब्रिगेड नेक्स्ट मॅचचा टॉस. दिलीप दिलीप आणि असं मॅच मध्ये पुकारू नका जा. मॅच झाल्यावर पुकरा. मॅच अजून अजिबात पुकरू नका. किती रन झाले आता खरंच नाही आम्हाला प्रेशराइज होतं. अपडेट देताय की अपडेट नंतर पुकरा. मॅच झाल्यानंतर या मॅचला हे पुढे गेला ते मॅच झाल्यानंतर सांगा. अगोदर सांगू नका. तिथं मॅच झाला असून तर फोकस हलतोय. काय मला पुढे जायचं आहे. बाहेर जाय द्या. 117 एक नंबरचा नाही विचार नसतो. कारण अजून बक्षीस लांब आहे बाबा. मेहनत लय आहे. चला मॅचला होईल सुरुवात. मॅचला होईल सुरुवात. कमी ठेव तो कमी ठेव जरा 5 मिनिटं कमी ठेव. पोलीस आहे 5 मिनिटं कमी ठेव. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर हा चौकार आलाय आणि चौकारच्या मदतीने अप्रतिम फटका मात्र पाहायला मिळाला. थोडस मित्र स्पीड घ्या. कालवा काम नाही चाललंय. हो हो यावेळेस मात्र पाहूया कशा पद्धतीने मात्र रेवन 11 विरुद्ध SGM कुळे. पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर मात्र हा ड्राइव्ह पाहायला मिळाला. इथे किती धावा असतील? 3 धावा या बॉलवरती नक्कीच पाहायला मिळाल्या. सात धावा. आवाज आपल्याकडे असला ना की बोलायला असा काढतो. आणि टॉस जिंकलाय श्रेयस 11 संघाने. फिल्डिंग करण्याचा निर्णय. ओहो बिग हिट आलाय अमोल शिंगनच्या बॅट मधून. एक मोठा ब्लास्ट पाहायला मिळाला. षटकार. तात्या जिंकला वाटतं मग. तात्या जिंकला. रेवन ही चालू आहे आता. चालू आहे. चला थोडस स्पीड घ्या. यावेळेस मात्र बॅटची काढा. एकदा कंप्लीट. या बॉलवरती एक बॉल कंप्लीट होते.
आबासो गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतो. ओहो यावेळेस सतीश शिंगण अमोलच्या बरोबरीने तोही देखील थांबायला नाव घेत नाहीये. जसा स्लॉट मध्ये होता त्याला पाठवून दिलं पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार. आबासो वरती चढवलेला हल्ला पाहायला मिळतोय. कमबॅक होईल का आबासो यांचं. इथे शरीरापासून दूर ठेवलेला बॉल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव. सचिन लटके यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. कोणी षटकार मारला तर कोणी पण सलग 3 षटकाराला 500 रुपये सचिन लटके यांच्याकडनं. 500 रुपयाचं पारितोषिक सचिन लटके यांच्याकडनं. सलग 3 षटकार. पाहूया. हो यावेळेस मात्र पहा पॉइंटला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि अप्रतिम त्याच्या वाक्या बाहेर बॉल निघून चाललाय 4 धावांसाठी. काय फटका सहवलाय. टीमची धावसंख्या 25-25. स्पीडअप ठेवायचा मित्रांनो कारण अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत. आजच्या दिवसातली दुसरी मॅच सुरू आहे. 11:35 झालेत. 11:35 हा सामना सुरू झालाय. आता 11:43 झाल्यात. त्यामुळे थोडस मित्रांनो स्पीडअप घ्या. चला अतिथी कक्षामध्ये जाऊया. वैभव शेळके, विकास पाटील, संदीप जगताप साहेब यांचा योजनित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेतला जाईल. मी विनंती करेन रुपेश भावके, वैभव शेळके यांचा योजनित सन्मान. त्याचबरोबर विकास पाटील साहेब, संदीपजी स्पीडअप घ्या मित्रांनो कारण वेळ खूप कमी झालाय कारण परत पॅनल्टी दिली जाईल. 1 ओव्हरला तुम्ही 10 मिनिटं घेतलेत. वेळेचा निर्बंध आहे. जर तुम्ही वेळ खूप घेतला तर पॅनलाइज केले जाईल. आता 11:35 मॅच सुरू झाले. 11:45 झालेत. पहिलं षटक समाप्त होण्यासाठी 10 मिनिटाचा वेळ गेलाय. 20 मिनिटाचा अवधी आहे. त्यानंतर विकासजी पाटील साहेब यांचा सन्मान. माईची उबदार शाल. ओहो 1 हँडेड कॅच एका हातामध्ये अंकुश सोरमारे. अप्रतिम झेल काव कॉर्नर रिजन मध्ये मात्र पाहायला मिळाली. अंकुश सोरमारेच्या माध्यमातून अगदी अप्रतिम झेल आजच्या दिवसातला अंकुश सोरमारेच्या हातामध्ये 1 हँडेड कॅच. त्यानंतर संदीप जगताप साहेब यांचा देखील यशस्वी सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. श्रेयस नायकवडी यांच्या माध्यमातून माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशस्वी सन्मान. स्पीडअप घ्यायचा थोडस. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रथमेश हिनुगले टाळगाव संघाकडनं बिलोंग करतात. धीम्या गतीने मात्र टाकलेला बॉल. पहिल्या बॉलवरती सन्मान दिलाय. ऑन साइडला दिशा दिली. पहिली धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी सहजरित्या कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळतोय. 2 धावा खातं उघडलं जात आहे प्रथमेश यांचं.
टीमच्या खात्यामध्ये देखील ह्या 2 धावा ऍड होत आहेत. टीमची धावसंख्या 27 धावा. सूरज हेनुगले दोन्ही एकाच गावचे खेळाडू आहेत, परंतु आज दोन्ही खेळाडू वेगवेगळ्या टीम मध्ये पाहायला मिळतात. सूरज हेनुगले आयजीएम हाई बॉल व्हाईट बॉल घोषित केलाय. सूरज हेनुगले आयजीएमच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतात, तर प्रथमेश हेनुगले रेबनच्या विरोधात खेळताना पाहायला मिळत आहेत. 16 बॉल 39 धावांची गरज असेल. अजूनही टीम आयजीएम 11 या संघाला 16 चेंडू 19 धावांची गरज. 39. हो यावेळेस मात्र पहा ओव्हर पिच होता. ड्राईव्ह सुरू केला गेलाय. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळालाय. अंकुश जातोय बॉल पर्यंत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. बॉल भेटत नाहीये. गवताला अडला गेलाय. पहा शोध मात्र सुरू आहे, परंतु इथे धावांची धाव मात्र सुरू असताना इथे धावा किती असतील, काय घडेल, काय बिघडेल. जास्तीत जास्त तुम्ही 4 धावा घेऊ शकता. जास्तीत जास्त 4 धावा. चार धावा या बॉलवरती जरूर आल्यात. चला स्पीडअप घ्या. वेळ आता झाली आहे 11:48. 35 मिनिटाला हा सामना सुरू झाला होता. जास्त वेळ घेतला तर पॅनलाइज केलं जाईल. ऑन साइडला दिशा दिली आहे. पुन्हा एकदा मिड विकेट झोन मधून क्षेत्ररक्षण अगदी वेगाने येतोय. इथे मात्र आता बॉल सापडलाय. थोडीशी आउटफील्ड स्लो पाहायला मिळते, परंतु 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट होत. टीमची धावसंख्या 35 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 14 बॉल किती वेळ मार्क 27 33 ना. यावेळेस मात्र बॅटला हलकासा ब्रश झालाय. चेंडू मात्र मागील क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. अमोल आहे त्या ठिकाणी. एकच धाव मात्र मिळेल. शेवटचा बॉल सूरज हेनुगले यांचा. दुसरं षटक. खूप जास्त वेळ घेतलाय. खूप चांगला बॉल टप्प्यावरती हाताळला. शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय आणि 2 षटक इथे समाप्त झाले. 2 षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली अर्थातच 36 या धावसंख्येवरती. किरण शिंदे केडी मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल अगदी पॉइंटच्या दिशेला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे होत असताना मात्र पाहायला मिळतोय का नाही. थांबवले सतीशने. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न मात्र सतीशचा पाहायला मिळतोय आणि एका धावेवरती समाधान. 11 बॉल आणि 31 धावांची गरज आहे अजूनही टीम आयजीएम कोडे या संघाला. तर तुम्हाला वेळेला मुकाबला लागेल. बिल्डिंग लावण्यातच तिथे वेळ गेला. यावेळेस मात्र ऑन साइडला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट जुळलं नाहीये.
बॉल वन बाउन्स निघून चाललाय सीमारेषा पार. चौकार येतोय. 4 धावा सतीश शिंगण यांच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळाल्या. हो आणखीन एक मोठा ब्लास्ट. आणखीन एक मोठा ब्लास्ट. सतीश शिंगण थांबायला नाव घेत नाहीये. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. षटकाराचा मोहर मात्र चढवताना पाहायला मिळतोय. षटकार आलाय. टीमची धावसंख्या 47 47. 47 धावा धावफलकावरती लागतायत. ओहो यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये मात्र प्रोटेक्शन दिलं जात आहे. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र यशस्वी होताना मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 2 धावा मात्र या बॉल वरती मात्र कंप्लीट होताना या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय. अर्थातच 49 या धावसंख्येवरती. 49 धावा आतापर्यंतचा. आठ चेंडू 19 धावांची गरज. पुन्हा एकदा पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे पुन्हा तोच. तिथे मात्र थोडंसं फंगलिंग पाहायला मिळालं. चल बिचल पाहायला मिळाली. आणि 2 धावा पुन्हा एकदा या बॉल वरती कंप्लीट होत आहेत. 7 बॉल 17 धावांची गरज. 7 बॉल 17. स्पीडअप घ्या. यावेळेस मात्र अगदी फ्लिप करण्याचा प्रयत्न होता. अगदी गॅप मधून बॉल अगदी ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येतोय आणि अडवण्याचा प्रयत्न तिथे चांगला पाहायला मिळाला. हा चौकार अडवलाय. तिथे प्रेक्षक वर्ग आहेत. अंपायर या बॉल वरती काय डिसिजन आहे? कॅप्टन टाइम संपले की 20 मिनिट. पहा निर्णय दिला जाईल. तुम्ही घाई करू नका. खेळाडूंना विनंती असेल. थर्ड अंपायर दिलाय. थर्ड अंपायर कडे निर्णय दिलाय. पाहूया काय घडलंय. सेफ आहे. फक्त धावून घेतलेली धाव आहे. चौकार नाहीये. थर्ड अंपायरचा निर्णय आलाय. धावून या बॅटने रन आहेत. त्यामुळे या बॉल वरती अंपायर किती धावा असतील? 3 धावा. धन्यवाद. फक्त 3च धावा या बॉल वरती मात्र ऍड केल्या जातील. त्याचबरोबर संपूर्ण गणेशवाडी टीम मात्र या स्पर्धेसाठी मात्र उपस्थित झाले भेट देण्यासाठी. श्री गणेश स्पोर्ट्स गणेशवाडी ही संपूर्ण टीम आणि संपूर्ण गावकरी मंडळी आज मात्र या स्पर्धेसाठी मात्र भेट देण्यासाठी मात्र इथे उपस्थित झालेत.
यस डेफिनेटली आपण पाहायला गेलं तर आशिष सर त्याचबरोबर आदरणीय आपले मोहनरावजी नायकवडी मामांचे बंधुराज आदरणीय दिनकरजी नायकवडी मामा इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही आम्ही मनापासून इथे सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर आदरणीय रवींद्रजी साळुंके साहेब यांचं इथे शुभागमन झालं, त्यांचंही आम्ही इथे सहर्ष स्वागत करत आहोत. आणि राजू अप्पा एक स्टार खेळाडू क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख सातत्याने पाहायला गेलं तर आपण क्रिकेटमध्ये पाहतोय आणि त्यांची पूर्ण टीम महाराज सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांचंही आम्ही इथे सहर्ष स्वागत करत आहोत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. 6 चेंडू 14 धावा. अंतिम महत्वाचं शेवटचं षटक मात्र हाताळण्यासाठी हर्षल आलाय. गोटेवाडी एक्सप्रेस हर्षल. स्ट्राईकला मात्र सतीश शिंगण मॅन फ्रॉम तुळसन. 6 चेंडू 14ची गरज. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर ठेवलाय. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पहिला बॉल डॉट बॉल आलाय. 5 बॉल 14 धावांची गरज. पाहूया श्री गणेश स्पोर्ट्स गणेशवाडी चे सर्व टीम पाच बॉल 14. हो यावेळेस मात्र बिग हिट केलाय मिड विकेट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक होता त्याच्या वाक्याबाहेर. 1 बाउन्स सीमारेषा पार जाईल. चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने धाव फलक मात्र पुढे सरसवतोय. जाऊन पोहोचेल 58 या धावसंख्येवरती. 58 ऑन स्कोर कार्ड. आता 4 बॉल करायचे आहेत 10 धावा. 4 चेंडू 10ची गरज. 4 बॉल 10. चार चेंडू 10 धावांची गरज. सतीश शिंगण स्ट्राइक एंडला. हर्षल वरती चढवलेला हल्ला. क्षेत्ररक्षकाची साथ त्याला मिळत नाहीये. धावा रोखाव्या लागतील कुठेतरी. यावेळेस मात्र बॅटची कडा लागून चेंडू चाललाय मागील क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? हो झालाय. पाहूया इथे रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपात महत्वाची विकेट. मोठा मासा गळाला लागतोय. फलंदाज बाद सतीश शिंगण. बॅक टू दी डगआउट. आता नवीन बॅटर मात्र स्ट्राइक एंडला येईल आणि हेच पाहिजे होतं आणि हेच हवं होतं टीमला. परंतु अजिंक्य जाधव मात्र मैदानाच्या आतमध्ये कित्येक मॅचेस चेस केल्यात. कित्येक मॅचेस विन केलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर अजिंक्य जाधव जात असताना मात्र पाहायला मिळतोय. 3 बॉल 9 धावांची गरज. 3 चेंडू 9 धावा. अशक्य हे शक्य करून दाखवेल का अजिंक्य जाधव? कारण त्यांच्या नावातच जय आहे. अजिंक्य. अजिंक्य मिळवून द्यावा लागेल. अजिंक्यला कौतुक करावं लागेल. कशा पद्धतीने मात्र हा खेळ राहील कारण शेवटचे 3 बॉल आणि 9 धावांची गरज. स्पीडअप घ्या मित्रांनो. वेळेचा निर्बंध आहे. वेळेत आपल्याला हे सामने संपवायचे आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये टॉस जिंकलाय श्रेयस इलेव्हन या संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय. जशी मॅच संपेल आपण तयार राहायचंय. तीन चेंडू 9 धावा. अजिंक्य आलाय. हर्षलने आता कमबॅक केलं या बॉल वरती. पाहूया पुढचा बॉल. 3 चेंडू 9ची गरज. 3-9 गोटेवाडी एक्सप्रेस. हर्षल आपटलाय. हा बॉल आपटलाय. बाउन्सरचा प्रयत्न. व्हाईट बॉल घोषित केलाय शशी साटम यांनी. पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड केली जाते. टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली आता 60 या धाव संख्येवरती. आता 3 बॉल 8 धावांची गरज. 3 चेंडू 8 धावा. व्हाईट बॉल आलाय. हे प्रेशर आहे. हो खोलात टाकलेला बॉल. अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलंय. पुढे ठेवला. लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव. भन्नाट यॉर्कर मात्र पाहायला मिळाला.
बॅट अँड पॅड मध्ये तिकट यॉर्कर हर्षलच्या माध्यमातून सिंगल आले. आता 2 चेंडू 7 ची गरज. एक मोठा ब्लास्ट सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण करून घेऊ शकतो. टर्निंग पॉइंट ठरेल का? प्रथमेश आहे स्ट्राईकला. आता प्रथमेश वरती नजर आहे टीम SGA1च्या. संघ मालक देखील 6 मारायचं आहे हेच सांगतायत. तुला 6 मारायचाच आहे, परंतु त्यांच्या विरोधात हर्षल आहे. गोटेवाडी गावचा सुपुत्र गोटेवाडी एक्सप्रेस हर्षल. 2 चेंडू 7 धावांची गरज. 2 बॉल 7. दोन चेंडू 7 ची गरज असताना मात्र इथे हुक केलाय आणि इथे धावांची भूक पूर्ण करणारा हा आलाय चौकार. चौकार तर आलाय. इथून समीकरण बदललंय. 1 बॉल 3 धावांची गरज. कंपल्सरी सामना चेस हा नियम आहे या लीगचा, या स्पर्धेचा, या फॉर्मॅटचा. 1 बॉल 3. 1 बॉल 3 धावांची गरज. प्रथमेश आहे परंतु त्याच्या विरोधात हर्षल आहे. SGM11 विरुद्ध रेवन 11. 2 संघांमध्ये घमासान युद्ध, घमासान मॅच. 1 बॉल 3 धावांची गरज. 1 चेंडू 3. चला स्पीडअप घ्या, वेळेचं निर्बंध आहे मित्रांनो. 1 बॉल 3. आता अरे तुमचं बॅट्समन मध्ये ते जर बॉलर जागेवर आहे बॅट्समन मध्ये. 1 बॉल 3 धावांची गरज. थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो. 1 बॉल 3 शेवटचा बॉल, अंतिम महत्वाचा बॉल. टप्पा अचूक पाहिजे, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहिजे आणि अचूक टप्पा सीमारेषा पार पाहिजे. पाहूया हर्षल विरोधात प्रथमेश. 1 बॉल 3 धावा. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद द्या. 1 बॉल 3. 1 बॉल 3 ची गरज असताना फटका चांगला खेळलाय. मागील क्षेत्रामध्ये 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॉल मिळालाय. 3री धाव कंप्लीट होईल का? 3री धाव कंप्लीट होईल का? जागा तर सोडली, जागा तर सोडली आणि इथे मात्र पहा काय घडलंय. 3री धाव कंप्लीट झालेली नाहीये. 3री धाव कंप्लीट झालेली नाही. एका धावेने मात्र हा सामना विजयी होतोय. एका धावेने हा सामना विजयी होतोय संघ रेवन 11 संघ. एका धावेची किंमत क्रिकेटमध्ये काय असते हे मात्र आज खऱ्या अर्थाने पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल 3 धावांची गरज होती. फटका खूप चांगल्या पद्धतीने मात्र पाहायला मिळाला होता, परंतु 3री धाव घेत असताना मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद झाले आणि हा सामना जिंकलाय रेवन 11 या संघाने. श्रेयस 11 विरुद्ध SD ब्रिगेड. टॉस जिंकलाय श्रेयस 11 संघाने. फिल्डिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केला SD ब्रिगेड संघाला बॅटिंग करण्यासाठी. जशी मॅचला सुरुवात होईल तसं आवाजामध्ये करूया परिवर्तन. ऐकूया पुन्हा एकदा एक गोड आवाज आमचे मार्गदर्शक गुरुवर्य रुपेशजी पाटील सर यांचा सातत्याने मात्र कालच्या दिवसापासून कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन साठी मात्र जोडलेला आवाज आणि या लीग साठी मात्र जोडलेला आवाज. धन्यवाद. या मॅचचा हिरो